सिन्नर येथील हिंदू किन्नर शुभांगी शिंदे आणि इतर हिंदू किन्नर समाजाला मिळणाऱ्या धमक्यांचा निषेध नोंदवत तसेच बळजबरीच्या धर्मांतराच्या घटनांविरोधात न्याय मिळावा या मागणीसाठी नाशिकमध्ये हिंदू किन्नर स्वाभिमान सभा आणि विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा गोदावरी नगर घारपुरे घाट येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरापासून अशोक स्तंभ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। मोर्चा व जाहीर सभेत समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी नाशिक मध्याच्या आमदार देवी अनिताई फरांदे, वैष्णव किन्नर आखाड्याच्या अध्यक्षा आराध्या सखी, शुभांगी शिंदे, कैलासजी देशमुख, व्यंकटेश मोरे यांच्यासह सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत उपस्थित मान्यवरांनी किन्नर समाजाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे। तसेच संबंधित प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मोर्चा आणि सभा शिस्तबद्ध वातावरणात पार पडली आहे। श्रीराम बोलो सियावर रामचंद्र की। आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि माझ्या समोर बसलेले सगळे माझे हिंदू बांधव आणि भगिनींनो आणि माझ्या पत्रकार बांधवांनो, आज शुभांगीताई शिंदे यांच्यावरती होत असलेला अन्याय आणि अत्याचार, त्यांच्यावरती आणला जात असलेला दबाव, येता व्यासपीठावरती बसल्या बसल्या त्यांच्याकडनं सगळी गोष्ट ऐकली आणि खूप वाईट वाटलं की किन्नर म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या स्वतःचा पोटाचं उदर पोषण करत असताना किती पद्धतीनं सामोरं जायला लागतं ह्याचं चित्र माझ्या डोळ्याच्या समोर आलं आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की शुभांगीताई सारख्या आमच्या अनेक भगिनी आज या अन्याय आणि अत्याचारापासून त्या पीडित आहेत। शुभांगीताईच्या रूपाने आज आपल्या समोर हा प्रकार उघड झाला। तुम्ही पैसे गोळा करून आणा, तुम्ही भिक्षा मागून आणा, ती मला द्या, परंतु तुम्हाला भिक्षा मागण्यापुरती तुम्हाला टिकली लावायची असेल तर लावा, रुद्राक्षाची माळा घालायची असेल तर घाला। त्यांच्या समोर आपल्या देवांना लाथ मारली जाते। प्रसाद जो आहे तो प्रसाद देत असताना त्यांना म्हटलं जातं की देवांचं देवींचं हनीमून कधी आहे। शुभांगीताई बरोबर बोलतीये का मी? त्यांनी त्यांच्या जन्मदात्या आईची शपथ घेऊन सांगितलं की ते अनन्य अशा अत्याचारांपासून आम्ही पीडित आहोत आणि म्हणून जर धर्मांतरणासाठी जर आमच्या कुठल्या हिंदूला जर त्रास देत असाल तर आम्ही इथल्या पुढच्या कालावधीमध्ये अजिबात ते सहन करणार नाही। शुभांगीताई तुम्ही घाबरू नका, हे सगळे इथे जमलेली वानर सेना आहे, हे सर्व तुमच्या पाठीशी आहे। तुमच्या केसाला जरी धक्का जर कोणी लावला तर त्यांना सरळ करण्याची ताकद माझ्या ह्या बांधवांमध्ये आहे। हिंदू धर्म हा सनातन आहे। अहो मी विधिमंडळामध्ये काम करते, सनातन हा शब्द वापरला की काही पक्षांच्या पोटामध्ये पोटसूळ उठतं आणि त्यांना वाईट वाटतं की हे सनातन काय असतं, हे सनातन काय असतं हे देखील या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेल्या काही लोकांना अजून माहित नाहीये। मी माझ्या हिंदू बांधवांना सांगेल की इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला मला प्रखरतेने समाजामध्ये पुढे जाण्याची आवश्यकता आहे। मी तुम्हाला 2 वर्षापूर्वीच्या शिवजयंतीचं उदाहरण देते। मी नाशिक रोडला गेले होते शिवजयंतीला। शिवजयंतीचा डीजे बीजे सगळा थांबला, माझे शिवभक्त सगळे रस्त्यावरती बसले, मिरवणूक थांबवण्यात आली,
मी डीसीपींना म्हटलं की ही मिरवणूक का थांबवण्यात आली, तर ते म्हणे अजान चालू आहे. मी त्यांना म्हटलं अजान दिवसातनं किती वेळा म्हणतात, तर म्हणे 6 ते 7 वेळा. आणि म्हटलं शिवजयंतीची मिरवणूक वर्षातनं किती वेळा निघते, तर म्हणे 1 वेळा. मी त्यांना प्रश्न केला, मग म्हटलं शिवजयंतीची मिरवणूक थांबायला पाहिजे का अजान थांबायला पाहिजे? मी तुम्हाला सांगते, मी त्या ठिकाणी त्या डीसीपीला झापून काढलं. त्याचं महत्वाचं कारण आहे, आमचा भैया आता जो म्हणत होता ते खरंय की प्रशासनामधल्या हिंदूला अजून जाणीव झालेली नाहीये. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या अधिपत्याखाली राबलेल्या प्रशासनाला मुसलमानांचं फक्त हुजरेगिरी करण्याची सवय लागलेली आहे. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे आजारामुळे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक थांबवली गेली, म्हणून मी आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये मधले भोंगे बंद करा ह्याच्यासाठी लक्षवेधी मांडली. आणि आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामधले मशिदीवरचे सगळे भोंगे हे मी उतरवायला लावले. नाशिकमध्ये आता कुठेही भोंगा चालत नाही. जर भोंगा चालला, आम्ही सांगितलेलं आहे, जर तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये मशिदीवरती भोंगा जर लागला तर मी तुम्हाला सस्पेंड करायला लावेल. अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आपले लाडके देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जबाबदारी जी आहे ही ह्या PIN वरती फिक्स केली आहे. ह्याचं महत्वाचं कारण आहे की आमचा हिंदू मी हिंदू आहे सांगायला लाजतो. जागे व्हा आता, कारण एवढं धर्मांतरण होत चाललेलं आहे. आम्हाला तर आम्ही हमदोर हमारे दो आणि त्यांचं हमदोर हमारे 70 ही त्यांची आजची आपण बघितलं असेल तर वातावरण झालेलं आहे. मी तर राजकारणामध्ये काम करते, मला निवडून यायला लागतं, त्याच्यासाठी मतं घ्यायला लागतात. मी तुम्हाला सांगेन की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी फक्त तुम्हाला माहिती आहे कुठं, दूध बाजाराच्या शाळेमध्ये फक्त व्हिजिट करण्यासाठी माझ्यासारखी एक प्राध्यापिका गेली. मी काय म्हटलं तिकडच्या, मी हर्षाताई ठाकूर. आपण आजपर्यंत लव जिहाद, लँड जिहाद, ड्रग्ज जिहाद, वोट जिहाद पाहिलं असेल दादा, पण आज 1.5 वर्षापासून आपण पाहत आहोत किन्नर जिहाद. जसे नांदेडचे किन्नर झाले आशू, त्यांना सुद्धा धर्मांतरणाचा दबाव टाकत येत होता, तेव्हा पण आपण त्यांच्यावरती गुन्हेगारांवरती केसेस फाईल केले आणि त्यांना ट्रेन खाली ढकलण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये काही मुस्लिम किन्नर होते, त्यांना पण आपण वाचवलं. परभणीच्या हॉस्पिटलमध्ये ते 8 दिवस ॲडमिट होते, पण काहीही प्रशासनानं तिकडच्या काही दखल घेतली नव्हती. पण जेव्हा सकल हिंदू समाज हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळी शहानिशा केल्यावरती आज आपल्या हिंदू किन्नरांना तिथे न्याय मिळाला आहे. पहिला गुन्हा दाखल त्यांच्या विरुद्ध झालेला आहे ना याला परभणीला. आता काही जण म्हणतायत की आत्ताच का झालं, एवढ्या वर्षापासून हे झोपले होते का? कसं असतं माहिती आहे का, तृतीय पंथांचं आयुष्य कसं असतं. आता तुम्ही एखाद्याला म्हणलं की चला हा आता एक किन्नर आहे आणि हे आयुष्यभर सांभाळायचं आहे, 7 म्हणून तुम्ही देऊन 10 रुपये हातावर ठेवू शकणार, पण आयुष्यभर तुम्ही तुमच्या घरात नाही ठेवू शकणार त्यांना. मग हे काय करतात, त्यांना माहिती आहे, त्यांच्या नायकांना माहिती आहे की हे समाजामध्ये वावरू शकणार नाहीत, यांना आपणच लागणार. मग चांगल्या वाईट कोणत्या पण मार्गाने ते धर्म परिवर्तन करायला होतात. एवढंच नाही तर हैदराबादमध्ये त्यांची एक सभा भरते, तिथं हिंदूंना पाणी सुद्धा पिऊ देत नाहीत, त्यांच्या माटाला हात सुद्धा लावू देत नाहीत. एवढं सुद्धा आपल्या हिंदूंवरती अत्याचार होतं दादा तिथे. आणि काय म्हणून, फक्त एक किन्नर म्हणून जन्माला आलाय म्हणून एवढं सहन करायचं की. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. यस.
श्रीराम जय श्रीराम. आपण सर्व सकल हिंदू समाज नाशिकमध्ये जो धर्मांतरचा प्रकार झाला शुभांगी ताईवर, त्यानिमित्ताने आज आपण सर्व जमलो. मोठ्या संख्येने इथं तरुण जमलेत, त्याबद्दल मी तुमचा पहिले तर मनापासून आभार मानतो. आज जी घटना नाशिकमध्ये झाली ही फक्त नाशिकमध्येच चालू नाहीये, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये अशी घटना चालू आहे. फक्त याच्यावर बोलायची तयारी कुणी करत नाही. समाजची मानसिकता याच्यावर बोलायची तयारीत नाहीये. जर असे घटना असले तर लोक पाहिजे तशा मोर्चांसाठी जमत नाही. तरी नाशिकवाले तुम्ही फार जागृत आहे. मोठ्या संख्येने आज तुम्ही शुभांगीताईसाठी, आपल्या किन्नर समाजासाठी मोठ्या संख्येने जमला. लोकांची मानसिकता याच्यात बदललेली आहे. अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे ह्या मोर्चांच्या चर्चा सुरू झाल्या, पण आपल्या लक्षात येत नाही. सनातन हिंदू धर्माची आपली जर पाहिलं, बाकीचे इतर धर्म जर पाहिले, इस्लाम आला 1400-1500 वर्षापूर्वी, ख्रिश्चन आले 2000 वर्षापूर्वी. जर सनातन धर्माचं विचारलं तर कोणालाच माहित नाही किती लाखो वर्षापूर्वीचं आहे. जर आज आपण विचार केला, सनातन हिंदू धर्माची लोकसंख्या, हिंदूची लोकसंख्या किती पाहिजे होती? जगाच्या पाठीवर आपण 1 नंबरला लोकसंख्येमध्ये पाहिजे होती. भारत सोडून आपला हिंदू राष्ट्रही दुसरा कोणी नाही. का बरं नाहीये? मूळ कारण आहे धर्मांतर. आपल्या हिंदूची संख्या जी घटती आहे त्याचं कारणच धर्मांतरणी. किन्नर मधले हिंदू किन्नरांना धर्मांतर करायची काय गोष्ट आहे? कशासाठी करतात? ज्या किन्नर लोकांना धर्मांतर करतात ते हिंदू धर्म सोडल्यानंतर त्यांची लोकसंख्येमध्ये जर आपण मोजणी केली, ते इस्लाम धर्म जेव्हा ते स्वीकारतात ते हिंदू सोडून मुसलमानमध्ये जातात. अशी करून हिंदूची मुलं मुली तर आपल्या कन्वर्ट करतात जे, पण किन्नर लोकांना मोठ्या संख्येने कन्वर्ट करत होते ते आपल्या लक्षात येत नव्हतं. आता या शुभांगीताईच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं. अशा मोठ्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये धर्मांतर चालतो. धर्मांतर करता कशासाठी? ह्या लोकांची जी मागायची पद्धत आहे, आपले जे हिंदू आहे जे टिकली लावतात, कपाळी कुंकू लावतात, ह्या किन्नर लोकांना या ठिकाणी जसं रेल्वे असेल, महत्त्वाचे ठिकाण असतील, त्या ठिकाणी टिकली लावलेल्या किन्नरांना मागायची परवानगी नाहीये. बरोबर ताई? ह्या लोकांना त्या ठिकाणी मागायला देत नाही. जो किन्नर स्वतःचा धर्म सोडल आणि मुस्लिम धर्म स्वीकारल त्या माणसाला रेल्वेमध्ये मागायची परवानगी आहे. आणि तीही जरी मागितली तर जसं आता इथं कोणतरी ते किन्नरचं नाव घेत आहे, त्या माणसाला यांना महिन्याचा हप्ता द्यावा लागतो, म्हणजे खंडणी द्यावा लागते. त्यावेळेस त्यांनी तिथं मागायचं. पहिले धर्मही सोडायचा आणि त्यांना पैसेही द्यायचे. असे करून किती हजार महिना आहे ताई? 10,000. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात सलमाच्या, मी जशी माहिती घेतली, सलमाच्या अंडरमध्ये 500 लोक आहे किन्नर. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे 500 किन्नर एका जिल्ह्यामध्ये त्या मुसलमान जो त्या गादीवर बसलेला आहे त्याच्या ताब्यात आहे. म्हणजे एका जिल्ह्यामधला किन्नर 50 लाख रुपये महिन्याला कमवतो. आमदारची कमाई नाहीये. जिहादमध्ये वापरलं जातं. जेव्हा इथं आपल्या भारतामध्ये मोगल होते त्यावेळेस या भारतामध्ये 1000 मदरसे होते. फक्त किती? 1000 मदरसे. मोगल गेल्यापासून 800 वर्षानंतर या भारतामध्ये 3 लाख मदरसे झाले. 3 लाख मदरसे झाले. मस्जिदीचा रेकॉर्ड वेगळा आहे. जे रेकॉर्डवर मदरसे आहे त्याचा रेकॉर्ड 3 लाख आहे. असे कितीतरी झाले असेल. म्हणजे जर रेकॉर्डवर घेतले, इनलिगल घेतले, तर 8-10 लाख मदरसे आपल्या भारतामध्ये झाले. कुठून आला पैसा? ह्या सगळ्या जिहादमधून आपल्या हिंदू लोकांना कन्वर्ट करायचं आणि त्याच्यातून त्यांना मागायला लावायचा आणि तो पैसा जिहादमध्ये वापरायचा. मूलबाळ तर यांना होत नाही. 50 लाख रुपये महिना घेऊन तो करतो काय? यांच्या मागे चौकशा लागत नाही, दिसून येत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? हिंदू धर्मात निघलेला माणूस कुठेही आपल्याला तृतीयपंथी माणूस दिसला तर आपण, हिंदू धर्माची प्रथा आहे, कुठल्याही शुभ कार्यात जात असेल तर त्यांना काहीतरी देणगी द्या. नाशिकमध्ये सगळं एकत्र झालेलं आहे, सकल हिंदू समाज. आणि आपण आज नाशिकमध्ये शुभांगी शिंदेला नाशिकचं महामंडलेश्वर म्हणून घोषित केलेलं आहे. आज सकल हिंदू समाजसुद्धा इथं सगळं एकत्रीकरण येऊन आज आपण शुभांगीला महामंडलेश्वर केलेलं आहे. नमस्ते, मी शुभांगी शिंदे. मी वैष्णव किन्नर आखाड्याचे आज महामंडलेश्वर म्हणून वैष्णव किन्नर आखाड्याच्या अध्यक्षा आराध्या सखी यांनी मला येऊन इथं पट्टाभिषेक केलं. आणि मी वैष्णव किन्नराच्या आखाड्याच्या दायऱ्यामध्ये राहून धर्माचं काम करल, धर्माचं रक्षण करल आणि धर्मासाठी जगेल.
जय श्रीराम. जय महाकाल, जय श्रीराम. त्यामुळे इथे सर्व बांधव यायचं कारण असं आहे का जे आमचे कन्नड समाजाचे लोक आहेत त्यांच्यावर धर्मांतराचा मोठ्या प्रमाणात हा प्रकार समोर आलेला आहे आणि प्रशासनाने अद्याप देखील कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली नाही आहे. त्यामुळं विक्कीजी गोयल तसेच सर्व धर्मबंधू इथं जमलेले आहे. आमची प्रशासनाला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी या प्रकरणात दखल घेऊन कठोरहून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज त्यांचा जन्मदिवस आहे, आज तरी मनावर घेऊन यावर कठोरहून कठोर कायदा काढण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा आहे. जय शिवराय. वैष्णव किन्नर आखाड्याचे जगद्गुरू होते. आम्ही सर्व महामंडलेश्वरांनी एक निर्णय घेऊन त्यांना ह्या पदावरनं आम्ही त्यांची उचलबांगडी केली, कारण ते ह्या पदावरती राहण्याच्या त्यांची थोडीसुद्धा त्यांची ती नव्हती, कारण त्यांनी सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतामध्ये छातीवरती मारून मारून त्यांनी धर्मांतर, लव जिहाद अशा गोष्टी त्यांनी हिंदू मुस्लिम विनाकारण ते करत होते. जिथं नसतानासुद्धा ज्यावेळेस त्यांना साथ सोबत कोण नव्हता, आम्ही सकल हिंदू समाज त्याच्यासोबत राहून आम्ही त्यांना साथ दिली. आज खरंच एक हिंदुत्ववादी नेता म्हणावा, कार्यकर्ता म्हणावा ती शुभांगी, आज ती खरंच एक पीडित आहे. तिला जिहाद्यांनी त्या धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. आज ती आल्यानंतरून आम्ही ज्यावेळी जगद्गुरूंना विचारणा केली आहे की तुम्ही तिथं कसे काय गेले, ती म्हटली की शुभांगीने हाणमार केली किन्नरांना. शुभांगीने किन्नरांना हाणमार का केली आहे? ते हिंदू होते का? ते दारू पित होते, ते गांजा पित होते, ते ड्रग्स पित होते, ते गोमांस खात होते, ते हिंदू विरोधी पोस्ट टाकत होते. ते शुभांगीला कधीही पटलं नाही आहे. त्यावेळेस शुभांगीने त्यांना हाणमार केली आहे. आम्ही आमचा धर्माचा अपमान कधीही करू शकत नाही. आणि राहिली गोष्ट जगद्गुरूंची, त्यांच्या वैष्णव आखाड्याशी काही संबंध नाही. वैष्णव किन्नर आखाड्याचे अध्यक्ष मी आहे. सर्व महामंडलेश्वरांनी निर्णय घेतला आहे की आता ह्याच्यापुढं आम्ही एक चांगला जगद्गुरू बघून आम्ही आमच्या आखाड्याला नियुक्त करूया. जय श्रीराम. तुमचे जे आखाडे आहेत त्यांचे कोण कोण प्रमुख आहेत? जय. जे आखाडे आहेत त्यांचे जे प्रमुख आहे सगळ्यांचा निर्णय आहे की फक्त तुमच्या आखाड्याचा आहे? नाही, सगळ्यांचा निर्णय नाही. आम्हाला 2 ते 3 किन्नरांनी आम्हाला किन्नरच्या आखाड्याने आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या वैष्णव किन्नर आखाड्याच्या पूर्ण महामंडलेश्वरांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे ह्यांना काढण्यामध्ये. कारण आमचे जगद्गुरू हे जिहादी आहेत. हे हिंदुत्वाच्या एवढ्या मोठ्या आखाड्याच्या जगद्गुरूच्या गरिमाच्या पदावर राहण्याची त्यांची थोडी सुद्धा लायकी नाही आहे, म्हणून त्यांना आम्ही काढून दिलेलं आहे. ज्या वेळेस एवढ्या मोठ्या पदावरती असताना आज हिंदूचं काम करणारी किन्नर म्हणजे शुभांगी, तिच्यावरती या जिहादी वारंवार तिला हाणमार करत होते. तिला ह्या जिहाद्यांनी जीव देण्यासाठी सुद्धा मजबूर केलं. ज्यावेळेस वेळ धर्माची येते त्यावेळेस आमच्या ह्या स्वयंघोषित जगद्गुरूंनी पाठ फिरवली. त्यांना हे जिहादी गोड वाटले, जिहादींचा पैसा गोड वाटला. त्यांनी सांगितलं होतं की महाकुंभामध्ये केक लाया, केक काटा, केक बटा. अभी जगद्गुरु स्वयं घोषित, अभी आपने क्या किया? केक लाने वाले भी आप हो और जिहादी ने काटा और आप खाने वाले आप हो. अभी आप हमको पता चल गया आप क्या हो. अभी हमें आप ना सिखाए, हम इतना ही आपसे दरख्वास्त करेंगे. ते आज या मोर्चाला सहभागी होणार होते परंतु त्यांना सभेसाठी फक्त आम्ही स्टार्टिंगला बोललो होतो. नंतरून आम्हीच निर्णय घेतला की आम्ही त्यांना सांगितलं की या सभासाठी आज तुम्ही येऊ नका. कारण त्यांच्या तिकडं जाण्याच्या अगोदर आम्ही त्यांना आमचा मेसेज दिला की तुम्ही आमच्या सभामध्ये सहभागी होऊ नका. कारण त्यांचे जे थोडेसे आम्हाला काही गोष्टी खटकत होत्या. कारण त्यांनी बऱ्याचशा जागी त्यांनी जे हिंदू मुस्लिम जे करत होते ते फक्त त्यांच्या स्वार्थापोटी करत होते. ज्या वेळेस त्यांना आपल्या इंदोरमध्ये झालं, त्यांनी इंदोरमध्ये सुद्धा त्यांच्या स्वार्थापोटी किन्नरांवरती फक्त चिकटफेक केली आहे. ते आता सगळं कळते की हे फक्त पैशासाठी चालू आहे. या जगद्गुरूला फक्त पैसा हवा आहे. हे कुठलेही जगद्गुरू नाही आहेत, हे स्वयंघोषित जगद्गुरू आहे. ह्यांना कुठल्या आखाड्याचा ह्यांना पाठिंबा नाही आहे, ह्यांना सपोर्ट नाही आहे. हे फक्त स्वतःहून मिरवत होते. आणि असं मला वाटतं की देव देश धर्माचं काम करायला कुठल्या पदाची गरज नसती, त्याला ताकदीची गरज असते. आज ताकद तुमच्या समोर आहे. हे सलमान नायक आहे. सलमान नायकाला सांगन तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही हिंदू धर्मामध्ये जर परत येणार असाल तर स्वागत आहे. पण त्यांना मी एक गोष्ट विचारतो, पण तुम्ही हिंदू धर्म सोडला का? जर तुम्ही हिंदू होते तर तुम्ही हिंदू धर्म तुम्ही त्याग का केला? आणि आज तुम्हाला ही सांगण्याची वेळ का येते की मी हिंदू धर्मामध्ये परत येते? म्हणजे तुम्ही स्वतः सांगताय का तुम्ही गेलात म्हणून? म्हणजे तुम्ही स्वतः म्हणताय की तुम्ही हिंदू धर्मातनं गेलाय म्हणून? मला जास्त काही बोलायचं नाही आहे.
मला एवढं म्हणायचं ते ज्या सलमान नायकांनी जे सांगितलंय की मी हिंदू धर्मामध्ये परत येणार आहे, तर त्यांचं नक्की स्वागत करू आम्ही सकल हिंदू समाज म्हणून. आजचा मोर्चा निघाल्यानंतर तुमची जी मागणी आहे ती पूर्ण नाही झाली तर पुढचं तुमचं काय पाऊल असेल? पुढचा पाऊल आम्ही अजून काय आमच्या ह्याच्यामध्ये टीमशी बोललो नाही आहे, पण पुढचा पाऊल आम्ही लवकरच आमचा जाहीर करूया मीडियासमोर. प्रशासनाकडे तुमची काय मागणी? प्रशासनाकडे हीच मागणी की शुभंगीला ह्या जिहाद्यांनी वारंवार त्रास दिलाय. आता हिच्यावरती खोटं नाटं, ही जे जागोजागी FIR गुन्हे दाखल करतात की आता ह्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करून शुभंगीला ब्लॅकमेल करण्याचं षडयंत्र केलेलं. बरेचसे किन्नरांनी सुसाईड करून मेलेले आहेत. त्यांच्याकडे असताना ते आता शुभंगीला सुद्धा हे व्हिडिओ दाखवून तिची प्रतिमा मलिन करण्याचं ह्यांनी षडयंत्र केलेलं आहे. तर मी हे सांगन, पोलीस प्रशासन खूप कडक आहेत, नाशिक प्रशासन खूप छान आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी हे किन्नर जिहाद, तुम्हाला वाटत असेल किन्नर जिहाद म्हणजे काय, किन्नरांचा धर्मांतर करून ह्यांना भेटणार काही, जर एखाद्या मुलीचा लव जिहाद जर केलं, मुलीचे येणारे मुलं हे पिलावळ सगळे इस्लामिक असेल, पण किन्नर जिहाद असं आहे एखादा किन्नराचं धर्मांतर केल्यानंतरून किन्नराला मानणारा वर्ग सगळ्यात मोठा असतो. एक किन्नराला मानणारा वर्ग म्हणजे तुम्ही बघू शकते, जर किन्नरांचं धर्मांतर जर केलं, एक किन्नर हिंदूपासून मुस्लिम जर झाला, तो सर्व मानणाऱ्या वर्गाला मस्जिदमध्ये घेऊन जाऊ शकते, सगळ्या वर्गाला हिंदूपासून मुस्लिम बनवू शकते, तो सगळ्या वर्गाला आणि अजूनही जेवढंही सगळ्यांना हे इस्लामीकरण बनवू शकते. म्हणून हे किन्नरांनी हे रचलेलं सर्वात मोठे षडयंत्र म्हणजे किन्नर जिहाद आहे. एक गादी जी असते गादीपदी, ते 36 गाद्या आहेत आणि आतापर्यंत 36 गाद्यावरती जितके नायक आहेत हे सगळे इस्लामिक आहेत. मला हे कळत नाही आहे, हे जे नायक आहेत हे इस्लामिक कसे होत्यात? ह्यांचा जन्म तर हिंदू असतो, त्या त्या पदासाठी हे धर्मांतर करून घेतात का? जर आमचा एखादा किन्नर जर ह्यांच्याकडे जर येतो किन्नर बनायला, तर माझ्या ह्या प्रशासनाकडे ही मागणी आहे, तुम्ही त्या किन्नराला किन्नर न करता त्याला तुम्ही काउन्सिलिंग सेंटरला उघडा. मागच्या महिन्यातला एक रिपोर्ट आहे, पूर्ण हिंदुस्थानामध्ये 1,70,82,000 हे हिंदू किन्नर आहेत, 5,000 हे पूर्ण जातीचे किन्नर आहेत. तर मी हे विचारन का प्रत्येक घरामध्ये काय 2 किन्नर आहेत का? हे हिंदूवरती सर्वात मोठं घात आहे, हिंदूवरती इस्लामिक कंट्रीमधनं चाललेलं सर्वात मोठं हे षडयंत्र आहे. हे थांबण्याची गरज आहे. फक्त किन्नर बनायला आमचे हिंदूच मुलं काय आहेत, इस्लामिक पोरं काय येत नाही, ख्रिश्चन लोक काय येत नाही आहे? कारण ह्या इस्लामिक मुलांना आणि या ख्रिश्चन लोकांना ह्यांना हे किन्नर बनवत नाही. ह्यांना जर कळलं हा जर मुलगा किन्नर व्हायचा आहे, हा हिंदू आहे, हे रातोरात त्याला किन्नर बनवण्याचं षडयंत्र करण, त्याचं लिंग परिवर्तन करण, त्याचं धर्मांतर करून त्याला हातशिला पाठवण. हे हिंदुस्थानामध्ये सर्वात मोठं किन्नर जिहाद चालू आहे. आणि आता किन्नर जिहादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी तुमच्यापाशी एक 10 मिनिटाचा वेळ घेईन. आता नाशिकमध्ये काही दिवसांपासून आपल्या किन्नरांचा म्हणजे आपली शुभंगी हिचा धर्मांतर जर नाही केला, तुला मागून देणार नाही. तुला जर मागायचं असेल तर तुला धर्मांतरला समोर जावं लागेल आणि गोमांस खावा लागेल. ह्यांच्या सर्व शिष्यांना आणि ह्यांच्या सर्व किन्नरांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला जर आमच्या सोबत जर राहायचं असेल तर कपाळाला मळवट भरायचा नाही, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालायची नाही आणि इंस्टाग्रामला देवी देवताचे कुठलेही स्टेटस सोडायचे नाही. आणि हे बोलणारे कोण? हिंदू पासून मुस्लिम झालेले मध्ये सलमा. आता ह्या सलमाला एक नवीन जिहादी भेटलाय. तो काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि पूर्ण भारतामध्ये हिंदुत्वाचा डंका बजवत होता. त्याचं नाव आहे हिमांगी सखी. ते स्वयंघोषित आमचे जगद्गुरू होते. त्यांना आम्ही वैष्णव किन्नर आखाड्यामध्ये स्थान दिलं होतं. ते आम्हाला माहिती नव्हतं. ते जे हिंदू मुस्लिम जे करतात ते त्यांच्या मागं सुद्धा त्यांचा काहीतरी षडयंत्र आहे. मी त्यांना सांगितलं, नाशिकमध्ये आपले एक हिंदू किन्नर शुभंगी ही काही दिवसांपासून 3 वर्षापासून ही पीडित आहे. आपल्याला हिला ह्याच्यामधनं काढायचं आहे. त्यांनी मला सगळ्यात पहिली विचारणा केली आहे, ते मला किती रुपये देईल.
मी तिला सांगितलं गुरु पैसे साईडला ठेवा, हे हिंदू म्हणून पुढे या. आपल्याला ह्या व्यक्तीला आणि आपल्या प्रत्येक धार्मिक ग्रंथात त्यांचं आढळते. आता बाईट देताना फरांदेताईंनी रामायणातले दाखले दिले, आपण महाभारतातले दाखले देतो, श्रीखंडींचे दाखले देतो. या अनुषंगाने असं करता करता किन्नर समाज हा आपल्या संस्कृतीमध्ये कसा घट्ट आणि हे एक धार्मिकांचं मूळ घेऊन उभं आहे. कालांतराने हिंदुस्थानावरती मुस्लिम आक्रमण झालं असताना मुघलांनी किन्नर समाजाला ज्यावेळेस ते लढाईला निघायचे किंवा कुठल्या तरी एकाला निघायचे तर त्यांच्या राणे आणि समाजा सुश्रुत आहे. असं असताना बी आपल्या नाशिक शहरामध्ये आज एका नाईक, साधारणतः नाईक पदवी म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये 24 ते 25 नाईक पदवी आले. आज नाईक किन्नर आहेत. आणि हे नाईक यांनी काय करायचं, नाईक म्हणजे एका जिल्ह्याचा बॉस. साधारणतः या जिल्ह्याच्या जे तळागाळातून आलेले वयाच्या 13व्या 14व्या वर्षी ज्यावेळेस त्याला कुणकुण लागते की बोम आज माझी समाज मला हिनवतो आणि मग तो किन्नर समाजाकडे जातो. किन्नर समाजाकडे गेल्यात असताना हे जिहादी वृत्तीचे जे किन्नर आहे त्यांचा दुरुपयोग करून यांना धर्मांतर करायला लावतात. परत यांना अटी जाचीमध्ये निघून बांधून ठेवतात. यांनी जर संघर्ष केला तर यांना बिराजीतून बाहेर टाकण्याच्या धमक्या देतात. कपाळाला टिकली लावायची नाही, गळ्यात रुद्राक्षाची माळा घालायचं नाही, देवाचे फोटो व्हायचे नाही आणि फक्त भिक्षुकी करण्यासाठी हिंदूचा पेरा वापरायचा. आज हा असा झालेला आहे. त्यामुळं या परिस्थितीला मात करण्यासाठी एक हिंदू किन्नर पुढं आली आणि आज त्या हिंदू किन्नरला 10-15 दिवसापासून किती जाच आहे, किती त्रास आहे. कुठं त्यांच्या नावावरती NC दाखल नाही. भद्रकालीमध्ये आहे, त्र्यंबकला आहे, आडगाव नाक्याला आहे. अशा यांना त्रास देण्यात आला. अशा 16 ते 17 किन्नर आज आपल्या सकल हिंदू समाजाकडे दयेची याचना करण्यासाठी आले की आम्हाला न्याय मिळवून द्या. आज ते आपल्याकडे येत असताना त्यांना बी यांनी हेरून घेतलं. म्हणजे साधारणतः त्यांच्याकडं बोलवून घेतलं, काही आमिष दाखवले, काही हे दाखवले की तुम्हाला महिन्याला जे आम्हाला तुम्ही 30-35 हजार रुपये देता हे तुम्हाला द्यावं लागणार नाही. अशा कारणाने ते पण त्यांच्याकडे परत गेले. पण एक निर्धास्त आणि परिस्थितीला तोंड देणारी सागर उर्फ शुभांगी शिंदे ही प्रखर आज आपल्यासमोर उभी आहे. आणि आज आपण समस्त सकल हिंदू समाज किन्नरांच्या पाठीशी शक्तीनिशी आपण उभं आहोत आणि आज त्यांना आपण न्याय देणारच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.